प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला प्रेमपूर्वक शुभेच्छा. मी तुम्हाला आधीही सांगितलं नव्हतं का? तामिळनाडूच्या रामनार जिल्ह्यात रामेश्वरम नावाचे एक किनारपट्टीचं शहर आहे. रामेश्वरम पासून काही किलोमीटर अंतरावर एक मोठं गाव होतं. त्याचं नाव धनुष्कोडी. ते तिथे 40 वर्षापूर्वी होतं. 1964 साली डिसेंबर 22 रोजी रात्रीच्या वेळी त्या भागात एक मोठं चक्रीवादळ आलं. चक्रीवादळ शहरावर आदळताच समुद्र खवळला आणि समुद्राचं पाणी शहरात शिरलं. कारण हे शहर दोन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेलं आहे. दोन्ही बाजूंना समुद्र आहे. तुम्ही जर या धनुष्कोडीच्या शेवटपर्यंत गेलात तर दोन्ही समुद्र एकत्र येताना पाहू शकता. बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर या भागात एकत्र येतात. म्हणून हे शहर या दोन समुद्रांच्या मध्ये असल्यामुळे जेव्हा जोरदार चक्रीवादळ आलं तेव्हा शहर उद्ध्वस्त झालं. आता इथे फक्त काही अवशेष उरले आहेत. सरकार आता इथे कोणालाही घरे बांधू देत नाही. पर्यटकांसाठी फक्त काही दुकाने आहेत, बस एवढंच. मी ज्या ठिकाणी उभा आहे ते 40 वर्षांपूर्वी एक रुग्णालय होतं जे संपूर्ण शहराच्या वैद्यकीय गरजा भागवत होतं. पण आज ते चक्रीवादळामुळे ओसाड पडलं आहे. आपल्या आयुष्यातही कधी कधी वादळं येतात. काही वादळं आपल्या कामाच्या ठिकाणी, शेजारी, व्यवसायात किंवा सेवा कार्यात येऊ शकतात. कधी कधी उग्र समुद्र आणि प्रचंड लाटा जशा असतात तसाच शत्रूही पूर सारखा येतो. तो आपल्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी आपण त्या प्रचंड समुद्राकडे आणि उग्र लाटांकडे पाहून घाबरतो. तुम्ही सध्या अशाच परिस्थितीत नाही का? काहीतरी समस्या तुम्हाला त्रास देत आहे. सुनामी येण्यापूर्वी आम्ही कोणताही भीती न बाळगता समुद्रकिनारी जायचो. पण सुनामीने इतकी मोठी आपत्ती घडवल्यानंतर आता लाटा थोड्या जरी उंच झाल्या तरी आपल्याला भीती वाटते. लोकांना वाटतं की सुनामी आली आहे म्हणून ते पळून जातात. अशी परिस्थितीच भीती आणि चिंता निर्माण करते. आताही एखादी समस्या तुमच्या मनावर परिणाम करत असेल, भीती आणि त्रास निर्माण करत असेल. प्रभू एक इतिहास अध्याय 22 वचन 13 मध्ये म्हणतो, दृढ हो, हिम्मत धर, भिवू नकोस, कचरू नकोस. प्रभू म्हणतो, धैर्यवान आणि साहसी व्हा, घाबरू नका किंवा निराश होऊ नका. हे कोण सांगतं आहे? ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केला तोच. त्यानेच समुद्र आणि वारा निर्माण केला आहे. त्याने वारा आणि समुद्रासाठी एक सीमा ठरवली आहे. वाऱ्यासाठी त्याच्याकडे एक कोठार आहे. आपण हे बायबलमध्ये पाहतो. म्हणून एखादी समस्या वादळासारखी तुमच्या आयुष्यात येऊ शकते किंवा प्रचंड लाटेसारखी तुमच्या विरुद्ध उभी राहू शकते. घाबरू नकोस मुला, निराश होऊ नकोस मुली, धैर्यवान राहा, असे प्रभू म्हणतो. आज तुम्ही घाबरलेले आणि अस्वस्थ आहात. याचा पुढे काय परिणाम होईल याची चिंता करत आहात. पण पहा, हे सर्व निघून जाईल आणि तुम्ही मजबूत राहाल. तुम्ही ठाम उभे राहिलात तर ते तुम्हाला इजा करणार नाही. म्हणूनच प्रभू म्हणतो, घाबरू नका किंवा निराश होऊ नका, तर मजबूत व्हा. वादळ येऊ दे, वारा वाहू दे किंवा लाटा उसळू दे. समस्या आणि संघर्ष येऊ देत, पण त्या मला इजा करणार नाहीत, फक्त निघून जातील. कारण जो माझ्या सोबत आहे तो महान आहे. तो म्हणतोय, घाबरू नका किंवा निराश होऊ नका, तर धैर्यवान व्हा. हे विश्वासाने स्वीकारा आणि कबूल करा. प्रभू, मी घाबरणार नाही किंवा निराश होणार नाही, तर धैर्य राखीन. तुम्ही जे सांगता त्यावर मी विश्वास ठेवतो आणि त्यानुसार जगतो. हे बोला आणि पहा, लगेचच भीती आणि चिंता निघून जाईल. संपूर्ण परिस्थिती बदलून जाईल. ही परिस्थिती आजच बदलून जाईल. तुम्ही हे म्हणाल का? प्रभू, मी घाबरणार नाही किंवा निराश होणार नाही, तर धैर्य राखीन. कारण तुम्ही असं सांगितलं आहे. मी स्वतःला तसंच वागवण्याचं वचन देतो. काहीही मला इजा करू शकत नाही किंवा माझ्यावर परिणाम करू शकत नाही. सगळं काही माझ्या शेजारून जाईल, पण मला कोणतीही हानी किंवा नुकसान होणार नाही. कारण तुम्ही माझ्या सोबत आहात. मी घाबरणार नाही किंवा निराश होणार नाही. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.